आणि यानंतर आत्ताची एक सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेऊयात। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते सध्या आघाडीवरती असल्याचं दिसतंय। पहिल्या फेरीमध्येच गोकुळ गीते यांनी 150 पैकी 100हून अधिक मतांचा कोटा पूर्ण केलेला आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला यामुळे मोठा धक्का बसताना दिसतोय, तर गोकुळ गीतेंच्या आघाडीनं नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतली गणित ही सध्या बदलल्याचं दिसून येत आहे। नाशिकमध्ये हा एक मोठा ट्विस्ट आपण पाहतोय। गोकुळ गीते हे सध्या आघाडीवरती असल्याचं दिसतंय। याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, एक मोठा ट्विस्ट नाशिकमध्ये दिसतोय। सगळ्यात इंटरेस्टिंग अशी ही निवडणूक होतीये। गोकुळ गीते आघाडीवरती आहेत, काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे, सकाळपासूनच गोंधळामध्ये या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली होती। दोन्ही बाजूकडनं आक्षेप घेण्यात आलेले होते आणि त्यानंतर मतमोजणी ही सुरू झालेली होती। प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्यांना मिळालेली मतं ही टाकली जात आहेत। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जी मतांची मोजणी करण्यात आलेली होती, जे मतपत्रिकांचे गठ्ठे बघायला मिळत आहे, त्यामध्ये गोकुळ गीते हे आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये गोकुळ गीते यांचे काही समर्थक जल्लोष करताना मतमोजणी कक्षापासून बाहेरच्या बाजूला गेल्याचं देखील निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे महायुतीला हा जबर धक्का असल्याचं म्हटलं जात आहे। 3 दिवस सहल काढण्यात आलेली होती, सर्व मतदारांना एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं, तरी देखील अशा स्वरूपाचे मतमोजणीमधले निकाल पहिले कल समोर येत आहे। त्यामुळे महायुतीला हा धक्का आहे आणि गोकुळ गीते हे ज्या पद्धतीने इथे आलेले होते त्याचमुळे हे लक्षात येत आहे की आपण बघतोय कार्यकर्ते देखील आता जमायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने जे मतमोजणी केंद्रामध्ये होते, काय काय नेमकं आतमधलं चित्र आहे? 89 गोकुळ गीते 89 मतांनी गोकुळ गीते। ओके ओके 2 मिनिटं बाहेर मतमोजणी पूर्ण झाली, थोडी राहिली आहे, झाली पूर्ण। आपण बघतो गोकुळ गीते यांचे हे समर्थक आहे, त्यांचं म्हणणं आहे की 389 मतं मिळालेली आहेत आणि त्या पद्धतीने आता मतमोजणी प्रक्रिया ही पुढच्या दिशेने जाते। मात्र एका बाजूला जल्लोष केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला आतमध्ये मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये जो निकाल आहे तो निकाल स्पष्ट होईल, परंतु आतमधल्या काही तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। शुभम बोडके देखील आपल्यासोबत आहेत, ते या केंद्रामध्ये आहेत, त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। शुभम, सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? गोकुळ गीते आघाडीवरती असल्याचं दिसतंय, काय चित्र आहे? नक्कीच, खरं तर जे वैद्य मतदार मोजणी झालेली होती त्यामध्ये गीतेंच्या समर्थकांना त्यामध्ये 389 मतं मिळाल्याची जी आहे ती शक्यता आहे। त्यामुळे जो विजयाचा विश्वास सकाळपासून गोकुळ गीते व्यक्त करत होत्या समर्थकांच्या जोरावर, तो खरं तर या ठिकाणी सार्थकी लागल्याचं पाहायला मिळते। महायुतीसाठी हा मोठा धक्का खरं तर असणार आहे, कारण आपण बघितलं निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महायुतीने शेवटच्या क्षणापर्यंत दराडे यांच्या विजयासाठी खरं तर त्या ठिकाणी रणनीती आखलेली होती। मात्र गोकुळ गीते यांनी छुपा प्रचार करून त्या ठिकाणी खरं तर विजय जो आहे तो मिळवला आहे। 389 मतं जे आहेत ते गोकुळ गीते यांना मिळाले आहे, असा जो दावा आहे ते गीते समर्थक करताना पाहायला मिळत आहे। आणि एकूणच जर बघितलं मतदानाच्या बाहेर त्या ठिकाणी गीते समर्थक बाहेर जाऊन जल्लोष देखील व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी 350हून अधिक मतं मिळाल्याचा समर्थकांनी दावा केलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीने नेमकी ही गणित बदललेली आहेत नाशिकमध्ये? आपण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत दराडे यांच्या उमेदवारीवरून त्या ठिकाणी चर्चा सुरू होती आणि त्यानंतर दराडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीते यांनी माघार घेतली। मात्र गोकुळ गीते त्यांचे बंधू हे अनेकदा गणेश गीते यांच्या मागे पडद्यामागून खरं तर सगळ्या राजकीय घडामोडी घडवत होते आणि त्यांची स्वतःची उमेदवारी असल्यामुळे समर्थकांना देखील त्या ठिकाणी हा निर्णय मान्य नव्हता। मात्र दोघंही संकटमोचक असलेले गिरीश महाजन असतील किंवा उदय सामंत असतील, या दोघांनाही अगदी शुभम, थोडंसं तुम्हाला मी थांबवते, पुन्हा येते। सध्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे। गोकुळ भाऊ ते निवडून येणार होते, त्यांचं काम बोललं, हा सत्याचा विजय आहे। त्यांना प्रचार करू दिला असता तर एकतर्फी सगळं झालं असतं। जर गोकुळ भाऊंना प्रचार करू दिला असता तर खूप काही झालं असतं अजून, कारण हे फक्त त्यांचं काम बोललंय। आकडेवारी काय झाली? 389 मतं 389 गोकुळ गीते यांनी थांबण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यांच्यावर दबाव आणला गेला, सगळ्यांनी दबाव आणला, त्यांना खूप मतं वाढले असते, त्यांच्यावर दबाव जास्त आणल्या गेल्यामुळं त्यांना प्रचार करता आला नाही। पण तरी त्यांचे समर्थक खूप आहे, त्यांचं काम बोललं, आज ते निवडून आले। सर्वसामान्यांचा नेता आज आमदार झाला, आमदार। आपण बघतोय हा जल्लोष मतमोजणी केंद्राच्या बाहेर केला जात आहे। गोकुळ गीते यांचे हे सर्व समर्थक आहे,
सुरुवातीपासूनच गोकुळ गीते छुप्या पद्धतीने प्रचार करत असल्याची एक शंका व्यक्त केली जात होती, आरोप व्यक्त केले जात होते आणि आता हे कार्यकर्ते जल्लोष करताना बघायला मिळतोय. 389 मतं मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. असं मधून मेसेज आलाय आम्हाला, असं 389 मतांनी आघाडीवर आहे असा मेसेज आलाय मधून. मग आता काही कन्फर्म नाही पूर्ण सर. निकालाआधी जल्लोष हा म्हणजे निकाल लागणारच आहे. निकालाचा काय विषय. गोकुळ दादा 389 मतांनी पुढे, त्यामुळे निकालाचा विषय सगळ्या समोर आहे. आणि दुसरा विषय, काही काळानुरूप कार्यकर्त्यांची इच्छा होती, काही निवडणूक गोकुळदादा लढावी, काळानुरूप गोकुळदादांना घरी बसावं लागलं, पण कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं का विजय हा आपलाच आहे आणि आज विजय तुम्ही पाहताय. गोकुळ गीते, गणेश गीते हे आपण बघतोय हे अशा पद्धतीने त्यांचे समर्थक ते आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दराडे यांच्या गोटामध्ये कुठेतरी नाराजीचं आणि शांततेचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन किरण कटारसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. शुभम. तर नाशिकची ही दृश्य आपण पाहत होतो. गोकुळ गीते यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून इथे मोठ्या प्रमाणावरती जल्लोष करण्यात येतोय. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये हा एक मोठा ट्विस्ट आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. पहिल्या फेरीमध्येच ते आघाडीवरती असल्याचं चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीला एक प्रकारे एक मोठा धक्का बसलेला आहे असंच मानलं जात आहे. खरं तर महायुतीकडून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आलेले होते आणि त्यानंतर मी थांबतो आहे असं म्हणत त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती. मात्र त्यांची नाराजी वारंवार दिसून येत होती आणि आज सकाळीच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता.